मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपमधील बड्या नेत्यांशी जवळीक असलेला नागपूरमधील शिवद्रोही कोरटकरनं 25 फेब्रुवारीच्या रात्री इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यानं सावंतांना धमकावत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. इंद्रजित सावंतांनी कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत कोरटकरचा शोध सुरू केला होता. महिनाभर पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर कोरटकर तेलंगणामध्ये पोलिसांना सापडला. 25 मार्चपासून पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोरटकरला बुधवारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 2 DV कश्यप यांनी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केलाय. कोरटकरला जामीन मंजूर करताना न्यायालयानं त्याला फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये, पुरावे नष्ट करू नयेत, चौकशीत पोलिसांना सहकार्य करावं, पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये या अटींचं पालन करण्याच्या सूचना दिल्यात. कोरटकरला बुधवारी जामीन मंजूर झाला असला तरी त्याच्या सुटकेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं तो जेलमध्येच होता. आज दुपारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमाराला त्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आलं. यापूर्वी न्यायालयात हजर करताना कोरटकरला संतप्त कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं आज त्याच्या सुटकेवेळी कारागृह परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारागृह परिसरातील बघ्यांच्या गर्दीमुळं काही काळ वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती.